हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 पेपर नंबर 2 विषय आहे मराठी. मराठी विषयामध्ये आपण काही महत्त्वाची प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. फ्रेंड्स, या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघूया आता प्रश्न पहिला. अण्णा अक्का हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत? अण्णा अक्का हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत? त्यासाठी पर्याय दिले आहेत 4. पर्याय नंबर 1 कानडी, पर्याय नंबर 2 तेलुगू, पर्याय नंबर 3 गुजराती, पर्याय नंबर 4 पोर्तुगीज. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अण्णा अक्का हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत? फ्रेंड्स, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पर्याय दिले आहेत त्यामध्ये बघा. अण्णा अक्का हे शब्द कानडी या भाषेतून, पर्याय नंबर 1 अण्णा अक्का हे शब्द कानडी या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. अण्णा अक्का हे शब्द कानडी या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. प्रश्न पुढचा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. प्रश्न काय आहे बघा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? फ्रेंड्स, जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासाठी पर्याय दिले आहेत बघा. पर्याय नंबर 1 यमक, पर्याय नंबर 2 श्लेष, पर्याय नंबर 3 अनुप्रास, पर्याय नंबर 4 यापैकी नाही. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? फ्रेंड्स, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यासाठी 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी पर्याय नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघूया. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हा श्लेष या प्रकारचा अलंकार आहे. प्रश्न बघा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हा याचं उत्तर आहे हा श्लेष या प्रकारचा अलंकार आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हा श्लेष या प्रकारचा अलंकार आहे. धन्यवाद फ्रेंड्स.